अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन एकटाच पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो. त्याला सतत काल रात्रीचं अप्पीचं बोलणं आठवत असतं आणि तो या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना चिंचोके त्या ठिकाणी येतात. ते अर्जुनला विचारतात की काय झालं साहेब, तुम्हाला काही टेन्शन आहे का? मात्र अर्जुन त्यांना काही सांगत नाही. मात्र चिंचोके म्हणतो की साहेब, तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता. आणि मग त्यानंतर अर्जुन चिंचोकेंना विचारतो की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं. आणि त्यावर चिंचोके म्हणतात की साहेब, तुम्ही सोबत असल्यावर मला कशाचीही काळजी वाटत नाही. तुमच्यासारखा मित्र मिळायला खरंच भाग्य लागतं. आणि माझी बायकोसुद्धा म्हणते की अर्जुन साहेब तुमच्यासोबत आहेत म्हटल्यावर मला तुमची कोणतीही काळजी वाटत नाही, कारण ते तुम्हाला काहीच होऊन देणार नाही. तिचा तुमच्यावर खरंच खूप विश्वास आहे. आणि मग ते अर्जुनला विचारतात की तुमच्यामध्ये आणि अपर्णा मॅडममध्ये काही वाद झालेत का? आणि त्यावर अर्जुन सांगतो हो, मात्र आता सगळं काही बोलण्याच्या पलीकडे गेलं आहे. त्यावर चिंचोके म्हणतात पण साहेब, तुम्ही काळजी करू नका, कारण मला माहिती आहे मॅडमचा आणि तुमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि विश्वासामुळेच सगळं काही पुन्हा ठीक होईल. मात्र अर्जुन म्हणतो की या विश्वासामुळेच तर वाद झाले आहेत. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असताना चिंचोकेंना एक फोन येतो. सातारा रोडवर अपघात झालेला असतो, त्यामुळे ते दोघेजण लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे बाळाला अंघोळ घालायची असते. अप्पीसुद्धा त्या ठिकाणीच असते. तिच्या हातात बाळाचे काही कपडे असतात. मात्र ती मनाशी म्हणत असते की मी जे काही करणार आहे ते कोणालाही कळता कामा नये. त्यानंतर रुपाली बाळाला घेऊन त्या ठिकाणी येते. रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणीच असते. मात्र स्वप्नीलने आवाज दिल्यामुळे रुपाली बाळाला रुक्मिणीकडे देते आणि ती आतमध्ये जाते. तर अप्पी रुक्मिणीला सांगते की मला बाळाची लाळ हवी आहे, कारण बाळाला काही आजार तर नाही ना याची टेस्ट करायची. त्यावर रुक्मिणी विचारते पण कशासाठी? तर अप्पी सांगते हिरकणी योजनेअंतर्गत ही नवीन स्कीम आहे, डॉक्टरांनी सांगितले, बाकी मलासुद्धा काही माहीत नाही. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, पण तू स्वप्नीलशी बोलली ना? त्यावर अप्पी म्हणते की मी बोलेल सरांशी, पण मी आता बाळाची लाळ घेऊ का? आणि त्यावर रुक्मिणी हो म्हणते. त्यानंतर अप्पी बाळाची लाळ घेते, त्यामुळे बाळ रडू लागतं. तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. मात्र तिला अप्पी आणि रुक्मिणी दोघीही काही सांगत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि चिंचोके त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचतात. तर यशाबापूंचा अपघात झालेला असतो, त्यामुळे अर्जुन खूप घाबरतो. तेवढ्यात ॲम्ब्युलन्ससुद्धा त्या ठिकाणी येते आणि मग अर्जुन आणि चिंचोके त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. दुसरीकडे अप्पी नेटवर DNA टेस्टबद्दल आर्टिकल वाचत असते. त्याचवेळी गायतोंडे त्या ठिकाणी येतात. ते अपर्णाला तिचं शेड्यूल देतात आणि त्याचवेळी त्यांचं लक्ष अपर्णाच्या मोबाईलकडे जातं आणि ते DNA टेस्टचं आर्टिकल बघून त्यांना धक्काच बसतो. आणि मग ते अपर्णाला विचारतात की मॅडम, हे सगळं काय आहे? मात्र अपर्णा त्यांना आधी काही सांगत नाही. मात्र गायतोंडे म्हणतात की मॅडम, तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता. मात्र अपर्णा म्हणते पण काही गोष्टी अर्जुनला कळता कामा नये. आणि त्यावर गायतोंडे तिला विश्वास देतात की अर्जुन सरांना मी काही सांगणार नाही. आणि मग अपर्णा त्यांना सांगते की रुपाली ताईंना जे बाळ मंदिरात सापडलं होतं ते बाळ माझं आहे याची मला खात्री आहे. आणि ते ऐकून गायतोंडेंना धक्काच बसतो. त्यांना दीपा आणि अण्णाच्या घरी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि ते अपर्णाला म्हणतात की मॅडम, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची प्लीज तुम्ही मला उत्तरं द्या. त्यावर अपर्णा हो म्हणते. आणि मग गायतोंडे तिला विचारतात की तुम्हाला आठवतंय का, आपण शेतावरील एका घरात गेलो होतो आणि तिथे तुम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता? त्यावर अपर्णा सांगते हो, मला चांगलंच आठवते. आणि मग गायतोंडे म्हणतात की तिथे दीपा आणि अण्णा राहत होते. आणि खरं तर त्यांना एक बाळ झालं होतं. तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हासुद्धा तिथे एकच बाळ होतं. त्यावर अपर्णा हो म्हणते. आणि मग गायतोंडे तिला सांगतात की त्यानंतर काही दिवसांनी मला एक मेल आला आणि त्यात असं लिहिलं होतं की त्यांना 2 जुळी मुलं झाली आहेत. आणि ते ऐकून अप्पीला धक्का बसतो. त्यानंतर गायतोंडे तिला सांगतात की ते दोघेजण त्या दोन्हीही मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते. आणि मग अप्पीला आठवतं की जेव्हा ती आणि बापू हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा तिलासुद्धा त्या ठिकाणी बाळाचा आवाज येत होता. आणि मग ती हे सगळं काही गायतोंडेंना सांगते. त्यावर गायतोंडे म्हणतात म्हणजे नक्कीच त्या दिवशी
ती दीपा आणि अण्णा बाळाला घेऊन त्या ठिकाणी आले असणार आणि मग हे सगळं ऐकून अप्पीला खात्री पटते की ते आपलंच बाळ असणार. तर गायतोंडे तिला सांगतात की ज्या दिवशी रुपालीताईंना ते बाळ मंदिरात सापडलं ना, तेव्हाचपासून दीपा आणि अण्णा गायब आहे. मी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. आणि त्यावर अप्पी म्हणते की काही झालं तरी त्यांना शोधून काढायलाच हवं. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात ठीक आहे, मी लगेच शोधायला सुरुवात करतो. आणि त्याचसोबत त्यांनी इतके दिवस अपर्णावर विश्वास ठेवला नव्हता म्हणून ते तिची माफीसुद्धा मागतात. दुसरीकडे अर्जुन याशा बापूंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि त्यानंतर मग अप्पीसुद्धा DNA टेस्टसाठी त्याच हॉस्पिटलमध्ये जाते. ती डॉक्टरांना बाळाची लाळ देते आणि सांगते की आमच्या घरी जे बाळ आहे ते माझं आणि अर्जुनचं आहे असं मला वाटते, त्यामुळे मला DNA टेस्ट करायची आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात पण यासाठी वडिलांचं म्हणजेच अर्जुनचं रक्तही लागेल. आणि मग त्याच अपर्णाला सांगतात की सध्या अर्जुनही हॉस्पिटलमध्येच आहे आणि तो एका पेशंटला ब्लड डोनेट करत आहे. आणि ते ऐकून अप्पीला खूपच आनंद होतो. ती डॉक्टरांना सांगते मग बाळाची लाळ, अर्जुनचं रक्त आणि माझी लाळ मी DNA सॅम्पलसाठी देते. त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, उद्याच रिपोर्ट येईल. आणि ते ऐकून अप्पीला आनंद होतो. ती लगेच तिचं सॅम्पल देण्यासाठी जाते. मात्र त्या डॉक्टरांनाच अप्पीवर विश्वास नसतो. त्यांना असं वाटतं की नक्कीच हे सगळे हिच्या मनाचे खेळ असतील. दुसरीकडे गायतोंडे अप्पीला कॉल करून सांगतात की ती दीपा आणि अण्णा फलटणच्या हिरकणी केंद्रात गेले होते. त्यावर अप्पी म्हणते मग तुम्ही आता लगेच फलटणला जाण्यासाठी निघा. त्यावर गायतोंडे म्हणतात हो, मी आता तिकडेच जाण्यासाठी निघालो आहे, पण रिपोर्टचं काय झालं. आणि त्यावर अप्पी सांगते की उद्या रिझल्ट येईल. आणि मग ती फोन ठेवून देते. पण तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो अप्पीला विचारतो की कशाचा रिझल्ट. आणि त्यावर अप्पी सांगते की मी बाळाची DNA टेस्ट केली आहे. आणि ते ऐकून अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. तो अप्पीवर खूप चिडतो. तर अप्पी त्याला सांगते उद्याच रिझल्ट येईल आणि मग तुला सत्य काय आहे ते कळेल. आणि त्याचसोबत ती अर्जुनला हे देखील सांगते की मी हॉस्पिटलमधूनच तुझं सॅम्पल घेतलं. त्यामुळे तर अर्जुन खूपच चिडतो. तो म्हणतो की अप्पे माझ्या नकळत हे सगळं करण्याची काय गरज होती. आणि तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आत्या अप्पीला भेटण्यासाठी येते. त्या दोघीजणी बोलत असतानाच त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. अप्पी आत्यांना म्हणते की बाळाला त्याच्या आईचं दूध हवंय. मात्र आत्या तिला थांबवत म्हणतात की अप्पे हे काय बोलतेस तू. आणि तितक्यात त्यांचं लक्ष अप्पीच्या पदराकडे जातं. त्या अप्पीला विचारतात की अगं हे काय आहे. त्यावर अप्पी सांगते की आत्या मला पाहणा फुटलाय. बारशाच्या दिवशी मी माझ्या बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं. रुपालीताई आणि स्वप्नील सरांना जे बाळ सापडले ते खरं तर माझं आहे. आणि हे सगळं ऐकून आत्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. त्या विचारतात की अप्पे हे कसं शक्य आहे आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. त्यावर अप्पी म्हणते की आत्या मी तुम्हाला सगळं काही उद्या सांगेल, कारण मी बाळाची DNA टेस्ट केली आहे. आणि त्यावर आत्या तिला धीर देत म्हणतात की ठीक आहे, पण तू आधी पुरावे शोध आणि मगच घरात याबद्दल बोल. पण मी मात्र तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.